नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात या ज्या कोणी पात्र लाभार्थी अपात्र लाभार्थ्यांचा या ठिकाणी हा लाभ बंद झालेला आहे, त्याची नेमकं काय कारणं असणार आहेत तेच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ का बंद झाला, तर पहिला आहे सर्वात अतिशय महत्त्वाचा, तर वय 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी बंद झालेला आहे। दुसरं आहे सरकारी नोकरदार महिला। तिसरं आहे पुरुष लाभार्थी। अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जे काही पुरुष आहे ते पुरुष मंडळी देखील या लाडकी बहीण योजनेचे लाभ घेताना दिसून आले होते। त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून अपात्र केलं गेलेलं आहे। त्यानंतर आहे चारचाकी वाहनधारक महिला। जरी पती वापरत असाल तरी पत्नीच्या नावाने चारचाकी जरी वाहन असलं तरी तशाही महिलांना अपात्र केलं गेलेलं आहे। केंद्र किंवा राज्याच्या इतर वैयक्तिक लाभ योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला यांना देखील या ठिकाणी अपात्र केलं गेलेलं आहे। त्यानंतर आयकर भरलेला असणे म्हणजे इन्कम टॅक्स जे आहे ते काही महिला या ठिकाणी भरत होते। त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असणे। त्यानंतर ई-केवायसी न करणे आणि आपल्याला जर अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आपला लाभ वरील कोणत्यातरी एका कारणाने बंद झालेला आहे। आणि अर्जाची छाननीची प्रक्रिया ही नियमितपणे पुढे अशीच सुरू या ठिकाणी राहणार आहे। मुदतवाढ देवो अथवा न देवो, परंतु या सर्व जे काही कारणं आहेत या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा जर लाभ बंद झालेला असेल तर त्याची नेमकं ही कारणे असणार आहेत, तरच तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी बंद झाला असणार आहे। अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।